हरडून निघणार आहे। तर साकोली ते लाखांदूर हा मार्ग वाहतुकीसाठी आता बंद करण्यात आलेला आहे। शेतामध्ये पाणी शिरल्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान लांजेवार यांच्या घरामध्ये पाणी शिरल्यामुळे साहित्याचं आणि घरात साठवून ठेवलेलं अन्नधान्याचंही नुकसान झालंय। तर डोळ्या देखत कोंबड्या वाहून गेल्याचा थरार साकोलीच्या लांजेवार दाम्पत्यानं अनुभवलाय। तर आमचं पुरं तांदूळ गिंदूर गहू गिहू वलं झालं, एवढ्या स्पीडनं पाणी आलं तिथे तलावाचं। आमचं म्हशीचं खाद्य गिद्य होतं, तो पण पुरं वलं झालं। आमची म्हशीची तणीस होती ते पण वाहून गेली सप्प। आम्हाला सगळा सामान, आमचं सगळा अन्न धन्न सपा कुकुडपणाचा कोंबड्याच्या सपा पुरा आड झाला। तर पाणी बहुत जोरात येत होता आणि त्याच्यातल्या पाणी वाढत होता, तर आम्ही गाई म्हशी वगैरे बाहेर काढत आणत होता। तेवढ्यामध्ये पाणी इतका फास्ट आला की आमचे त्याचे तांदूळ गहू हे सर्व काही म्हणजे ओले झाले आणि त्याच्यात पाणी घुसला, माणूसभर कमी जास्त मोठे होते। आणि यानंतर माझा मिड डे मध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया। पाहत रहा एबीपी माझा।